श्रीराम साधक हो. सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. जयपूरहून राम आणण्याचे ठरले त्याप्रमाणे श्री भांगडिया, सुधाकरराव खेरडे, अनंतराव कुलकर्णी, नाना मोहरील अशी काही मंडळी भांगडिया यांच्या कारने जयपूरला गेली व तेथे प्रथम दर्शनीच पसंत पडलेल्या या गोड मूर्ती घेऊन आले. मूर्ती सुधाकरराव खेरडे यांच्याकडेच ठेवण्यात आल्या. पुढे ही मंडळी साखरखेर्ड्यास गेली व श्री महाराजांना ही शुभ वार्ता सांगून आपण मूर्ती बघण्यासाठी यावे म्हणून विनंती केली. श्री महाराज मूर्ती बघण्यासाठी उत्सुक होतेच. त्याप्रमाणे श्री महाराज 16 सप्टेंबर 1974ला खामगावला सुधाकरराव खेरडे यांच्याकडे आले. मूर्ती लाकडी खोक्यात आणल्या होत्या. श्री महाराज प्रथम श्री रामरायाचे दर्शन घेऊया असे म्हणताच सर्व खोके मुखाकडून उघडण्यात आले. श्री रामरायाचे मुखावलोकन करताच महाराजांना खूप आनंद झाला. त्यांनी श्री रामरायाला उदबत्ती व निरांजन दीप ओवाळून फुले वाहिली व रामरक्षा म्हटली. अर्थात श्री महाराजांबरोबर सर्वांनीच रामरक्षा म्हटली. खामगावची बरीच भक्त मंडळी श्री रामरायाच्या व श्री महाराजांच्या दर्शनासाठी तिथे आली होती. नंतर श्री महाराजांनी भजाया जनी पाहता राम एकू या श्लोकावर रामरायाचे अखंड गुणगान करीत 40 मिनिटे प्रवचन केले. प्रवचनानंतर श्री रामरायाची कृपा सदैव तुमच्यावर राहील असा आशीर्वाद श्री महाराजांनी सर्वांना दिला. त्या दिवसापासून तेथे रामदासी भिक्षा व पावती भिक्षाही सुरू झाली. तेव्हापासून श्री रामराय मंदिर बांधून प्राणप्रतिष्ठा होईपर्यंत सुधाकरराव खेरडे यांच्याकडेच मुक्कामास होते. शहापूरचे बाळासाहेब मुजुमदार यांनी त्रिधाम यात्रेत अयोध्येला श्री महाराजांचा अनुग्रह घेतला होता व त्याच वेळी आपण शहापूरला माझ्या घरी आल्याशिवाय मी यात्रेचे मावंदे करणार नाही म्हणून सांगितले होते. त्याप्रमाणे श्री महाराजांनी त्यांना तिथे येण्याची तारीख कळविली आणि 24 सप्टेंबर 1974ला श्री महाराज शहापूरला त्यांच्या घरी गेले. त्यांनी श्री महाराजांचे भव्य स्वागत केले. दुसऱ्या दिवशी त्यांनी श्री महाराजांचा भव्य सत्कार करून मोठ्या प्रमाणात यात्रेचे मावंदे केले. 400 मंडळी प्रसादास होती. मुजुमदारांकडे 3 दिवस श्री महाराजांचा मुक्काम झाला. 27 सप्टेंबरला एकादशी होती. त्या दिवशी श्री महाराज तेथून बऱ्हाणपूरला तिथे पोस्टमास्टर असणारे श्री रामपंत कुलकर्णींकडे आले. श्री रामपंत कुलकर्णी हे अकोल्याच्या बाळ गदाधरांची मोठी बहीण पुष्पाताईंचे यजमान होते. त्या दोघांनाही श्री महाराजांचा अनुग्रह होता. त्यांच्याकडे त्या दिवशी सायन उपासना, भजन व एकादशीचा फराळ झाला. दुसऱ्या दिवशी 28 तारखेला त्यांच्याकडे साधन द्वादशीचा नैवेद्य झाला. द्वादशीला सायन उपासनेनंतर महाराजांचे अर्धा तास प्रवचन झाले. 29 तारखेला सकाळी काकडा करून श्री महाराज बाळकृष्णराव देशमुख यांच्याकडे मलकापूरला आले. त्यांच्याकडे रामरायाचा नैवेद्य झाला व तेथून श्री महाराज चिखलीला आले. चिखलीला श्री राम मंदिरात सायन उपासना, भजन होऊन महाराज बाबूराव राजेंकडे मुक्कामास आले. चिखलीला श्री राम मंदिर झाल्यापासून श्री महाराज चिखलीवरून जाता येताना श्री राम मंदिरात जाऊन श्री रामरायाचं दर्शन घेऊन पुढे जात असत. चिखलीच्या राम मंदिराजवळ मुकुंदराव जोशी नावाचे एक सद्गृहस्थ राहत असत. ते श्री महाराजांचे अनुग्रहित नव्हते, परंतु त्यांचे सर्व कुटुंब धार्मिक व सुसंस्कारित असं होतं. मुकुंदराव यांच्या आजी अतिशय सात्विक वृत्तीच्या असून त्यांनी सोवळं घेतलेलं होतं. श्री महाराजांपेक्षा वयाने कदाचित त्या थोड्या मोठ्याच असाव्यात. श्री महाराज चिखलीला मंदिरात आले म्हणजे त्या काठी टेकवीत महाराजांच्या दर्शनाला येत असत. श्री रामरायाची प्राणप्रतिष्ठा झाली त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच त्या रोज रामरायासाठी सोवळ्यात नैवेद्य घेऊन येत व आपल्या हाताने रामरायाला सोवळ्यात नैवेद्य दाखवीत. हा शेवटपर्यंत त्या आजींचा रोजचा नियम होता. त्या असेपर्यंत म्हणजे निदान 3-4 वर्ष तरी त्यांनी रोज नियमितपणे रामरायाला नैवेद्य आणला. पुढे प्रभाकरराव देशपांडे, इंदिराबाई रोज नैवेद्य आणीत असत. त्यांची काही अडचण असली म्हणजे इंदिराबाईंचे भाऊ रघुनाथराव बिनीवाले नैवेद्य आणीत.
पुढे मंदिराच्या शेजारी वासुदेवराव मेरेकर, शामराव कुलकर्णी, चिंचखेडकर, रामभाऊ कुलकर्णी, डोणगावकर यांची घरे झाली, तेव्हा त्यांच्यापैकी कुणाच्या तरी घरून रामाचा नैवेद्य रोज येऊ लागला. पुढे चिखलीला श्री महाराजांच्या अनुग्रहितांपैकी व संस्कारित असणाऱ्या अशा 7-8 घरांपैकी कुणाकडून तरी रामरायाला रोज नियमित नैवेद्य येत होता व आजही येत असतो. असो. साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज व्यवहार कसा पाळीत होते हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.